जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जतकरांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल, करडई तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार। आरोग्यदायी जीवनासाठी, आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री, अक्काबाई चौक, कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या। एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा। आपले तंदुरुस्ती का राज एम प्रकाश। रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांचा वर्षातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा डीजी व्हिजिट कार्यक्रम कर्जत येथे उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला। रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियन सुधीर लातुरे, माजी वरिष्ठ रोटरियन राजगोपाल तापडिया तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटरियन ईश्वर बोरा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। या दौऱ्याच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीनं सर्व मान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर कर्जत येथील मियावाकी पार्क येथे मान्यवरांनी भेट दिली। रोटरी क्लबच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या पार्कची पाहणी करताना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे यांनी क्लबच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक आणि लोकहिताच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। या कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीनं राज्यातील प्रसिद्ध लेखिका कवयित्री स्वाती पाटील यांना रोटरी आत्मनिर्भर पुरस्कार, तर लक्ष्मण मधुकर रोकडे यांना रोटरी सक्षम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। याशिवाय विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं। रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांच्यासह सर्व रोटरी सदस्य सहकुटुंब या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। याशिवाय इतरही मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक आणि रोटरीवर प्रेम करणारे नागरिक देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कसा झाला हा डीजी व्हिजिट सोहळा आपण या ठिकाणी पाहूया। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे। सुधीरजी लातुरे सर, त्यांच्या समवेत फर्स्ट लेडी सो लातुरे मॅडम, डिस्ट्रिक्ट 312 चे सेक्रेटरी रोटरी राजगोपाल तापडिया, आपल्या रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीसाठी ज्यांनी पालकत्वाची भूमिका आजपर्यंत पार पाडतात आणि इथून पुढे पार पाडणार असे असिस्टंट गव्हर्नर रोटरियन ईश्वर बोरा सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण कार्याच्या प्रचंड गटाबद्दल स्वागत करूया। त्याचबरोबर आज या ठिकाणी जे पुरस्काराचं वितरण होणार आहे त्यासाठी पुरस्कार लक्ष्मण मधुकरजी रोकडे संपन्न होत आहे आणि या डीजी व्हिजिटसाठी उपस्थित असलेले 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सुधीरजी लातुरे सर, फर्स्ट लेडी सौभाग्यवती लातुरे मॅडम, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन राजगोपालजी तापडिया आणि ज्यांच्याकडं आपल्या रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचं पालकत्व आहे असे रोटेरियन ईश्वर बोरा सर, या सगळ्यांचं सर्वप्रथम मी आपल्या रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। खरं तर रोटरी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो आणि त्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये रोटरी क्लब कशा पद्धतीने या ठिकाणी काम करतो, रोटरी क्लबचं कामकाज कसं चाललेलं आहे याचा आढावा घेण्यासाठी ही आजची अतिशय महत्त्वाची बैठक या ठिकाणी असते। खरं तर मी स्वतःला या ठिकाणी भाग्यवान समजतो की या संघटनेमध्ये मला काम करायला मिळालं आणि या संघटनेचा एक छोटा भाग होण्याची संधी या निमित्ताने मिळाली। एक जबाबदारी या रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पार पाडायला या ठिकाणी मिळते आहे। याच्या पलीकडे जाऊन मी अजूनही या ठिकाणी सांगेल की खरं तर आपण जीवन जगत असताना अनेकांचा सहवास या ठिकाणी लाभतो की ज्या सहवासातून आपलं आयुष्य घडत असतं।
आपल्या आयुष्याला पैलू पडत असतात. माझ्यासाठी भाग्याचं वर्ष यासाठी की मला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून रोटरी सुधीरजी लातूर साहेब लावले. आणि हसत खेळत कसं जगावं आणि जगताना या ठिकाणी आपली कर्तव्य पार पाडत असतानाही आपण समाजाचं देणं लागतो तेही कसं निभवावं हे ज्यांच्याकडे या पाहून या ठिकाणी शिकायला मिळालं ते या रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे असिस्टंट गव्हर्नर ईश्वर बोरा सर. सर 10 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीला आहे. 2016 मध्ये रोटरी क्लबची स्थापना झाली. डॉक्टर संदीप कादाते सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी इथे रोपटं लावलं गेलं. पाहता पाहता हा कालावधी कसा उलटून गेला हे कळलं नाही. आणि या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि कामं या ठिकाणी करतात. खरं तर नेहमी रोटरीमध्ये सांगितलं जातं की तुम्ही 2 उद्देशासाठी या ठिकाणी रोटरीमध्ये या. एक म्हणजे मैत्री करण्यासाठी आणि दुसरं ही मैत्री जपत असतानाच थोडासा समाजाचा वाटा उचलण्यासाठी. तर या 10 वर्षामध्ये रोटरी क्लब अजूनही घट्ट होत गेला. अनेक माणसं रोटरीमध्ये सहभागी झाली, त्यांचा सहवास एकमेकांना लाभला, मैत्री वृद्धिंगत होत गेली. त्याचबरोबर प्रत्येकाच्या हातून काही सामाजिक कार्य या ठिकाणी घडलं. डीजी सर इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर एजी सर आहेत, डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी सुद्धा या ठिकाणी आहे. हे वर्ष सुरू झालं आणि इन्स्टॉलेशन मध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही ठरवलं होतं त्या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी सुरू झालं. सर मोठा प्रोजेक्ट अजून झाला नाही पण त्या दिशेने वाटचाल मात्र या ठिकाणी आहे. आणि मला सांगावंसं वाटेल की अजूनही निम्म वर्ष बाकी आहे आणि त्या वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या माध्यमातून एक मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी नक्की आम्ही करू. याच वर्षामध्ये नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी अतिशय अभ्यासू तळमळीचे प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीला लाभतायत रोटेरियन आणि तोडमल साहेब त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी काही प्रोजेक्ट मोठे या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. 1 जुलैला पदभार आपण स्वीकारतो आणि नेमकं त्याच दिवशी डॉक्टर्स डे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक कैलासवासी वसंतराव नाईक यांची जयंती असते. तोही दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि रोटरीमध्ये ही आपण महत्वाचं ठरतो की ज्यांनी आपल्या व्यवसायातून सामाजिक ऋण या ठिकाणी फेडलेला आहे त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. रोटरीमध्ये जे डॉक्टर्स काम काही नवनीत पब्लिकेशनला सोबत घेऊन या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये एक तालुकास्तरीय शिक्षकांची कार्यशाळा घेतली की जी अतिशय यशस्वी झाली आणि खऱ्या अर्थानं रोटरी शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी माहिती झाली, रुजली की जेणेकरून जे काही आपले शिक्षक आहेत ते तिथं पोहोचले. रोटरी आणि अधिकारी तर आपण दरवेळेसच या ठिकाणी बोलवतो कारण प्रशासकीय अधिकारी जर या कार्यक्रमांमध्ये आपण सोबत घेतले तर बऱ्यापैकी आपलं काम सोपं होतं. याही कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जवळजवळ 100 शिक्षकांचा सहभाग आपल्याला या ठिकाणी लाभला. दिवसभराची कार्यशाळा आपण घेतली. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल सर की कर्जतचं खरं तर भूषण आहे. मी मगाशी आपल्या मीटिंग मध्ये आपल्याला सांगितलं की एज्युकेशन शिक्षण हा कर्जतचा मूलगाभा आहे. धाकटी एज्युकेशनची धाकटी पंढरी म्हटलं तर ती वागवं नाही कारण आसपासचे जेवढे तालुके आहेत कर्जतला लागून तिथले मुलं तिथले शैक्षणिक संकुल सोडून कर्जतमध्ये शिकायला येतात. आणि आमच्यासाठी म्हणजे कर्जत वासियांसाठी जर सर्वात अभिमानाची बाब काय असेल तर ते म्हणजे आमच्या इथं असलेलं दादा पाटील महाविद्यालय की ज्याने खऱ्या अर्थानं शिक्षणाची ही जी ज्ञानगंगा आहे ती तळागाळापर्यंत या ठिकाणी रुजवली. रयत शिक्षण संस्थेचं खूप मोठं आहे आणि त्यातल्या त्यात अजून एक या ठिकाणी मलाही सांगायला आवडेल आणि रोटरीसाठी सुद्धा आनंदाची बाब या ठिकाणी असेल की या वर्षी नॅक मूल्यांकन दादा पाटील महाविद्यालय कर्जतचं झालं आणि या मूल्यांकनामध्ये नॅक मध्ये A++ म्हणजे विद्यापीठातून पहिलं आहे आणि महाराष्ट्रातून दुसरा आहे, जगभरातून काहीतरी तिसरा आहे.
एवढं. आणि आदरणीय प्राचार्य सर समोर आहेत तर ते रोटरीचे मेंबर या ठिकाणी आपले होत आहेत. म्हणजे ही आपल्या रोटरी परिवारासाठी अतिशय अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण जितकी जास्त थिंक टँक आपल्या रोटरीमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहे तेवढं आपल्याला या ठिकाणी काम करायला सोपं जाणार आहे. तर आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जे तरुण आहेत, तरुण जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत विशेष करून की जे आता उद्योगाकडे वळणार आहेत, यांच्यासाठी आम्ही एक व्याख्यान आयोजित केलं. अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक, लेखक आणि वक्ते असणारे NV धुमाळ साहेब यांचं चला उद्योजक बनूया या पद्धतीचं व्याख्यान या ठिकाणी केलं की ज्याचा लाभ सुमारे 850 ते 900 विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला देता आला महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि रोटरीच्या माध्यमातून. सर्व सामाजिक संघटनेबरोबर तर आपले सर्व सदस्य आहेतच, नव्हे तर बॅकबोन या ठिकाणी म्हणता येईल सर्व सामाजिक संघटनेचा. तर या संघटनेला जवळजवळ 5 वर्ष पूर्णही झाले आता आणि त्याचा पुढचा कालावधी आता सुरू झालेला आहे. त्याची हिस्ट्री या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परिचित आहे. याही पंचवर्षपूर्तीच्या निमित्ताने रोटरी क्लबचे सर्व सदस्य हे या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये त्या दिवशी सहभागी झाले. त्याचबरोबर प्रशासकीय कार्यक्रमामध्ये आपला सहभाग असतो, कारण जनतेबरोबरच प्रशासकीय क्षेत्राशी सुद्धा नाळ जोडणं गरजेचं आहे. म्हणून उपविभागीय पोलीस कार्यालय, त्याचबरोबर दादा पाटील महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकता दौडचं आयोजन केलं होतं. तोही या ठिकाणी खूप छान इव्हेंट झाला. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांडेवस्ती या ठिकाणी रोटरीच्या वतीने आपण वृक्षारोपण आयोजित केलं. याचे प्रोजेक्ट चेअरमन अनिल तोरमल साहेब आहेत की ज्यांचं त्या क्षेत्रातलं नॉलेज खूप मोठं आहे. रोटरीसाठी तोही एक प्लस पॉइंट आहे की आपल्या रोटरीमध्ये सर अगदी म्हणजे रोटरी व्हर्सॅटाईल आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले या ठिकाणी आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर आहेत, त्याचबरोबर पॉलिटिकल टच असणारे सुद्धा या ठिकाणी आहेत. परंतु रोटरीमध्ये आल्यानंतर मात्र ते रोटरीयन्सच या ठिकाणी राहतात. अशी काही माणसं आहेत, उद्योजक या ठिकाणी आहेत. तर जसं तुम्ही या ठिकाणी आम्हाला नेहमी या ठिकाणी सांगितलं जातं आपल्या रोटरीच्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून की रोटरी फक्त एका साईडने जाऊ नये, ती पूर्णपणे या ठिकाणी म्हणजे एकत्रित असावी किंवा त्याच्यामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाचा या ठिकाणी. तर आम्ही सर ते पाळलेलं आहे की आपल्या रोटरी क्लबमध्ये सर्वच क्षेत्रातील या ठिकाणी जी क्रीम आहे ती क्रीम या ठिकाणी कार्यरत करते आहे. काही गोष्टी थोड्याशा राहून गेल्या मी मान्य करेन. आपल्या क्लबच्या संदर्भातील जे काही ठळक मुद्दे आहेत किंवा माय इम्प्रेशन्स अबाउट द क्लब हे मला प्रस्तुत करण्याचा एक नियमाचा भाग आहे. आणि त्या संदर्भात मला सर्वप्रथम तर आजचे आपल्या रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष चंद्रकांतजी राऊत, त्याचप्रमाणे आज काही कारणाने उपस्थित न राहू शकलेले शाबाजी आता, या दोघांचं खरंच मनापासून कौतुकही करायचं आहे आणि त्यांचा आभारही मानायचा आहे की प्रत्येक वेळेस त्यांना जेव्हा जेव्हा मी फोन करतो किंवा जेव्हा जेव्हा माझं काही रोटरीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे काम पडतो किंवा क्लबच्या माध्यमातून त्यांनी काय करावं, कसं करावं यासाठी जेव्हा त्यांना मी प्रयत्नशील असतो किंवा त्यांना जेव्हा मार्गदर्शन त्यावेळेस करायचं असतं तर निश्चित त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिकेतनं प्रत्येक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देऊन चांगल्या पद्धतीने तो काम कसं करता येईल यासाठी ते कटिबद्ध असतात. त्याबद्दल मी चंद्रकांतजी आपलं आणि शाबाजींचं निश्चितच कौतुक करतो. मी आज जी सरांना हे सांगू इच्छितो की सर निश्चित तुम्ही कर्जत सिटीचा हा जो क्लब माझ्याकडं असिस्टंट गव्हर्नर म्हणून सोपवला. आय एम ट्रुली हॅपी समाव की हा क्लब माझ्याकडे मिळाला मला. त्याचं कारण असं आहे की या क्लबकडं जेव्हा जेव्हा यायची संधी मिळाली किंवा या क्लबमध्ये मला जे काही आज मित्र तयार करता आले तर त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून या क्लबचे सर्व पास्ट प्रेसिडेंट असतील, सर्व रोटेरियन्स असतील, रोटरी परिवाराचे सदस्य असतील, सर्वांची इन्स्टॉलेशन सेरेमनीच्या वेळेस, दोन्ही असेंब्लीच्या वेळेस किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा जेव्हा संपर्क झाला तर एक आत्मीयता आहे त्यांच्याकडे. खूप चांगल्या पद्धतीने स्वागत, अगदी कोणीतरी घरचा व्यक्ती आला
आत्ताच जसं फेटा बांधून मी उभा आहे तसंच प्रत्येक वेळेस फेटा बांधून स्वागत करणं, या सगळ्या गोष्टींना मला ह्याचा सगळ्याचा आनंद मिळाला तो सर तुम्ही दिलेल्या या क्लबचं मालकत्व, त्यासाठी मी सर आपले खूप मनापासून आभार मानतो. क्लबकडे खूप चांगला पोटेन्शियल आहे. क्लबकडे गेली 10 वर्षात, आता आपण आपल्याला लहान क्लब किंवा नवीन क्लब म्हणून आपण संबोधू शकत नाही. 10 वर्षात सरांनी चंद्रकांतजींनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी निश्चितच तुम्हाला डायनामिक प्रेसिडेंट मिळालेले आहेत आणि प्रत्येकाने चढता आलेख ठेवला आहे. तोच चढता आलेख यापुढेही अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या क्लबच्या माध्यमातून काही गोष्टींवर भर देणं गरजेचं असं मला वाटतं. त्यात आपल्याला आपल्या मेंबरशिप संख्या वाढवणे किंवा आपल्या रोटेरियन मेंबर्सला एंगेज करण्याच्या उद्देशाने आपली जी मीटिंग होते, निश्चितच आता डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सरांनी त्याच्याबद्दल वरती सांगितलं की महिन्यातनं एकदा मीटिंग करण्यापेक्षा आपण एक पाक्षिक किंवा साप्ताहिक मीटिंग करायला पाहिजे की जेणेकरून आपसातले ऋणानुबंध वाढतात, आपली भेट जास्त होते आणि त्या माध्यमातून रोटरीचे जे 2 मूलभूत आपण ज्याला म्हणतो की रोटरी कशासाठी जॉईन करतो, तर एक मैत्री वाढवण्यासाठी, तर ते एक साध्य होईल आणि त्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्या माध्यमातून आपण काही करू शकतो, तेही साध्य करता येईल. तर त्यासाठी आपण आपल्या मीटिंग्सची हे वाढवावी, फ्रिक्वेन्सी वाढवावी. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला चंद्रकांतजींनी इन्स्टॉलेशन सेरेमनीच्या वेळेसही सांगितलं होतं, विशाल सरांचं म्हणणं आहे, पाटील सरांचं, नितीन मामा देशमुख सर, सुरवसे सरांचं, सगळ्यांचं की आपल्याला ग्लोबल ग्रँड करायचे आहे. गदाधर सर बी इथं आहेत, संदीप भाऊंचं बी TRF साठी मला शब्द आहे की मी आपण मागचे रेकॉर्ड ब्रेक करू, परंतु ते करत असताना ते कशासाठी करायचं आहे, डिस्ट्रिक्ट मध्ये आपली एंगेजमेंट कशी वाढेल, डिस्ट्रिक्ट मध्ये रोटेरियन्सशी आपण एक आत्मसात कसे होऊ शकतो, यासाठी आपली डिस्ट्रिक्टच्या इव्हेंटसाठी आपली जी एंगेजमेंट आहे किंवा आपण तिथं जी हजेरी लावली पाहिजे त्यात सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतो, तर त्याच्यात सुद्धा आपण मोठा सहभाग नोंदवायला पाहिजे. असे काही मोजके मला तुम्हाला या ठिकाणी सुचवायचे आहेत. बाकी ऍडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात किंवा वेळच्या वेळी आपले जे काही ड्यूज आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा क्लब कोणत्या पद्धतीने अगदी चार्टर प्रेसिडेंट काळजाते सरांपासून तर जगताप साहेबांपर्यंत सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने केलेले, तो रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या ऑफिशियल क्लब व्हिजिट प्रसंगी मंचावर उपस्थित या क्लबचे अध्यक्ष रोटेरियन चंद्रकांत राऊत सर, असिस्टंट गव्हर्नर माझे मित्र ईश्वर बोरा, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लातूरचे, वर्षापूर्वी मी आलो होतो. जगताप सरांच्या इन्स्टॉलेशन प्रसंगी मी या ठिकाणी आलो होतो. ती माझी पहिली वेळ होती. त्यावेळेला मी आलो आणि त्यावेळेला मला बऱ्याच जणांची नावं मी फक्त डिरेक्टरी मधनं किंवा वाचायचो, ऐकायचो, त्यांना प्रत्यक्ष भेटीचा मला प्रसंग योग आला. आणि आज या ठिकाणी ऑफिशियल क्लब व्हिजिट प्रसंगी मी या ठिकाणी आलेलो आहे. आज आपले सचिव उपस्थित नाहीत, त्यांच्या ठिकाणी पास्ट प्रेसिडेंट नितीनजी देशमुख हे सचिव म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. मुळात रोटरी ही एक जागतिक सामाजिक संघटना आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी आपापल्या क्षेत्रातली लीडर्स ही एकत्र जमा होतात आणि एकत्र येऊन मैत्री, स्नेह संवर्धन, व्यक्तिमत्वाचा विकास याच्यासाठी त्याचा थर्स्ट जास्त असू शकतो. आणि रोटरीमध्ये त्या डायव्हर्सिटीची हीच मजा आहे. आपण समाजामध्ये वेगवेगळ्या संघटना पाहतो, त्या संघटनांमध्ये हयात ठराविक काही नेते असतात आणि हयात काही मंडळी ही त्यांची
कार्यकर्ते किंवा त्यांचे अनुयायी, रोटरीमध्ये अनुयायी कोणच नाही, सर्वजण लीडर्स आहेत. प्रत्येक जण नेताच आहे, लीडर आहे. आणि रोटेशननी प्रत्येक जण आपलं नेतृत्व फुलवायचं स्वतःच्या संकल्पनेतलं काही काम. 10 वर्ष ह्या क्लबला होऊन गेले. ह्या 10 वर्षामध्ये 10 वेगवेगळे नेतृत्व पुढे आलं आणि त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या व्यवसाय, कुटुंब यातनं त्यांना जे काही परमिट केलं गेलं, वेळ जो मिळाला, अवधी मिळाला आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून समाजासाठी काही ना काही चांगलं काम करायची ही मंडळी प्रयत्न करत आहे. आता आणखी वर्ष संपायचं आहे, पण पुढचं नेतृत्व ठरलेलं आहे तरुण महोत्सवाच्या निमित्ताने. त्यांचा कालावधी 1 जुलैला चालू होणार आहे, 30 जूनला संपणार आहे. हे माहिती आहे. ठरलेल्या वेळेमध्ये रोटरीचे वेगवेगळे व्हर्टिकल्स, वेगवेगळे ॲव्हेन्यूज, समाजातले वेगवेगळे प्रश्न, आपल्या सदस्यांच्या वेगवेगळ्या समाज कार्याच्या, त्यांच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा यांचा मेळ घालून योग्य नियोजन करायचं आहे. आपल्या क्षमतांचा गोळाबेरीज करून नियोजन करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे. सगळ्यांचा सहभाग घेऊन 365 दिवसामध्ये स्वतःचं काम करायचं आहे आणि तेवढ्याच तृप्त होऊन, तेवढ्याच आनंदाने आपलं पद सोडायचं आहे. नवीन व्यक्तीसाठी रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. पुढे येणारा व्यक्ती तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच जोशने, तेवढ्याच स्वतःच्या काही वेगवेगळ्या संकल्पना इम्प्लिमेंट करत तो काही समाजासाठी क्लब म्हणून काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा करून द्यायचा आपण प्रयत्न करत असतो. आपल्याला माहिती आहे रोटरी ही जागतिक संघटना आहे. जगभरामध्ये रोटरीचं काम चालतं. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला ह्या रोटरीच्या माध्यमातून एक ग्लोबल नेटवर्क मिळतं. त्या नेटवर्कच्या निमित्ताने आपले वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या अडचणी या ग्लोबल नेटवर्कच्या माध्यमातून सोडवायची संधी ही आपल्याला मिळत असते. रोटरीमध्ये कुठलंही काम करत असताना DEI, डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन ह्या व्हिजन स्टेटमेंटच्या द्वारे काही काम केलं जातं. त्यामुळे आपण आपल्या वर्षभरामध्ये आपले कार्यक्रम करत असताना ह्या DEIचा अवलंब होतोय की नाही. एका सुरामध्ये एक जण कुणीतरी सांगतोय, सर्वजण करतायत असं नाही. सगळ्यांचा सहभाग होतोय का नाही, सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे कार्यक्रम होत आहेत का नाही, वेगवेगळ्या वयोगटातली, वेगवेगळ्या व्यवसायातली, वेगवेगळ्या जेंडरची सगळीजण इथे जमलेली आहेत का नाही हे सुद्धा पाहिलं जातं. कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत. संपर्क 9922 16 42 12.